नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग वैतृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:52 ते 7:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:12 ते 10:52 आणि यमगंड काळ दुपारी 2:13 ते 3:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभयोग करणार आहे. आजच्याच दिवशी मंगळ आणि नेपच्यूनचा सुद्धा लाभयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि व्ययातला नेपच्यून हे सुद्धा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याचे साथ सुद्धा उत्तम लाभ. काही प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या दशमातला शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि लाभातला नेपच्यून हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमच्याकडून होऊ शकतील. एकंदरीत आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे व्ययातला मंगळ आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. काय अनपेक्षित लाभ होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधला नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळ आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला नेपच्यून आणि अष्टमातला मंगळ हे सुद्धा परस्पर लाभ योग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, गडबडीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार करता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील, उत्तम काही लाभ संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च करावे लागतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयात असणारा शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. प्रलंबित कामं करण्याकडे तुमचा कल राहील, ते पूर्णसुद्धा होतील. कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस देण्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय चांगला राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळेसारा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातला मंगळ आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जे असेल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, पण ते कामं पूर्ण होण्यामध्ये थोडेफार अडथळे येऊ शकते. त्याच्यामुळे थोडं फ्रस्ट्रेशन दिसून येईल. काळजी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्याकडे शुभफलदायी राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला नेपच्यून आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. काही प्रलंबित लाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि व्ययातला शनी हे तृतीयातला मंगळ आणि तुमच्या राशीतला शनी सुद्धा परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुम्हाला तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कमिटमेंट, प्रॉमिसेस करता खूपच चांगला कालावधी राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.